मी तुमच्यावर प्रसन्न, पण मागणी मागत असताना असं एक एक शब्दात नका मागू. मला गाडी बैल पाहिजे, मला बंगला बी पाहिजे, वावर बिली द्या, असं नाही. मग एका शब्दात मागायचंय, एका शब्दात मागायचंय. आता आंधळ्याला देव प्रसन्न झाल्यावर आंधळ्यानं केवळ हुशारीनं मागणी मागितली बघा. आंधळ्यानं सांगितलं, रा देवा मला जास्त काही नकोय, मग मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. एका शब्दात मागायचं ना, एका शब्दात बघा किती मागून घेतलं. पहिले तर तो आंधळा आहे, चांगला असा टायाबटी राहिना नाही, वांद्याला कवय भेटू. आता आंधळ्याचं लग्न करायचंय देवाला. आंधळ्याचं लग्न झालं मिलिंद बाबा. लग्न झाल्याच्या नंतर त्याला मुलगा झाला पाहिजे, आणि मुलगा झाल्याच्या नंतर त्याला नातू झाला पाहिजे. आणि तो नातू असा तुमनासारखा मनासारखा साधारण नाही पाहिजे, तो राजा बनायला पाहिजे. त्यांना डोकावर राजछत्र पाहिजे धरेल, आणि ते धरेल देखांसाठी वांद्याला डोया बी पाहिजे. एका शब्दात मागणी मागितली. मागणारा हुशार. विठ्ठल 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 काही काही हुशार राहतो मागणारा बी, काही काही लोक हुशार राहतात दिनू दादा सर. हा, पण ज्या हुशार राहतस ना त्यासले गर्व नाही राहत, ज्यासले शे त्या देखाडतात नाही. बरोबर आहे का नाही? काय रे भाऊ, बोनीन पायरे दांगडो घाल देणार, अर्ख पिराना मान माल खपू देणार आहे. बोल नका बाबून, बोल नका रे. हा म्हणजे सोडीत जायला एक दोन असं. बर, बोलू नका, बोलू नका, बोलू नका रे दादा. बघा कीर्तन काही इतकं सोपं नाही हो. कीर्तन इतकं सोपं नाही. कीर्तन टाइमपासचं साधन नाही. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपली धर्माची संस्कृती आहे दादा. टिकून ठेवा, टिकून ठेवा. कीर्तन मग व्यर्थ बडबड करायचं नाही. आता बोलू नका. उचलेल्या लागे त्यांना काय लय उचली वर गुंडाई द्या लागेच. हा सोड्या गणच जण बड डोकार धरले ना तुम्ही, का बसव बांधा ना थोडं वर. बस दिकायला पाहिजे. जवळजवळ रवी किरण महाराज ना ऐकाल कमी दखालेच जास्त येईल राहत. दखू द्या ना बिचाराशी, कारण त्यातले असं बाकीना चित्र बी वेगळा राहत आहे. चित्र जरा वेगळं दिकच आलं. मग आता कसं उभा रे पण गोट राही नाही. लोक तिक नका मन विचित लागस हो. आणि खरं तर आहे ना, खरं तर तुम्हाला चेहरा देखील मन विचित लाग राय ना. मी 4 दिवसापासून आजारी. बरं, रोज इंजेक्शन गोळ्या घेतो, कीर्तनाला जातो. पण आई या 5 दिन माहीत 5वं कीर्तन आहे. पहिला 4 कीर्तने आजारीच करत. आजारी येलोर बी मन चित लाग राय ना आडे. का बरं माहिती आहे का? या बिचारा बाबा लोके बसेलेत, इथला तरुण भाऊ बसेलेत. मी सहज बोल राहिनो तरी सुद्धा हशी राहणार. हा, आणि मन तत्व असे मला हसत खेळत लोके राहणार का मन चित लागस. हो, कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे, मग सरा करायला चित लागस. बट वावर पिरेनी मुठभर शेंगा ओ म्हणा बापरे, मी का उल गेल वावर मा बसेल तू. असं हसत खेळत राहायला पाहिजे, मग मस्त वाटस माले. काय रास माहितीये का, कोणी आपल्याकडे बघितल्याच्या नंतर माझा स्वतःचा तो हसमुख, मी यांचं नाव हसमुख भैया ठेवलेलं आहे. तुमले असं वाटत महाराज आता कोणल्या हसमुख मान राहा ना घडी घडी. हे जे हेमंत बाबा आहेत ना, यांना मी हसमुख नाव ठेवलेलं आहे. त्याचं कारण असेल बाबा योगेश बाबा, मिलिंद बाबा नेहमी हसत राहतात. तुम्ही मृदंग वाजत असताना देखा, बाकीना मृदंगाचार्यच नाही ना, तो बिचारास ना थोडा हलवी जातस, तोंड नाव भाव बदली जातात. पण आडे कायम हसत राहस. म्हणजे आम्ही दोन्ही सारखाच येतात. माल बी कोणी बी गाडी माय बर झोप माका उठाडेत ना, बाबा सेल्फी काढणे असा पडेल. झोप मा बी असं जात मना कर ना किदरी जायला तर अशी का बरं आहे ना, तोंडात तसं होई गे अशी काय राहणार, तोंडात तशी होई गे. हसत खेळत राहो माणूस. बाकी नसले आसाडो असतात नाही, आपण आसाडो का ते असा दगतात. जसं का त्याला बिगरी तराना त्यांना घरना सौदा का टाकेले बस हसत राहा रे आप्पा. आणि तुमले आपण गॅरंटी ते सांगतस. हो मिलिंद बाबा, आपला कीर्तन मा जर दिल खोलीन बसिली ना, मन खोलीन आशिली ना, 6 महिना आटे किंवा नाही मायच्या. हा 6 महिना आटे किंवा नाही. बाकी ना बाबा म्हणतच होती. मग पुढे मग 6 महिन्यानंतर काय करा ना, आखो 71 दी टाका ना.
जगणं आहे पैसा निकडे काय दका ना हो विठाला 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 चल विठाल विठाल विठाला 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 आंधळ्यानं मागणी मागितली एकाच शब्दात सगळं मागून घेतलं पण काही काही लोक ज्ञानी असतात पण अभिमानी नसतात काही काही लोक मागताना किती हुशारीनं मागितलं काका किती हुशारीनं मागितलं मोहिते साहेब बरोबर आहे ना हो तरी सुद्धा त्या आंधळ्याला अभिमान नाही आणि जो ज्ञानी असतो त्याला कधी अभिमान नसतो हा जुना लोकेशने म्हणे मनापेक्षा बसेल बाबा असले मोठा अनुभव बरेल अंडा कधी डबकत नाही आणि जो डबकत तो बरेल रासच नाही हो हो तरी सुद्धा काय काय लोकेशने जिरतच नाही हा मन नेहमी एक वाक्य नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता ज्याने नम्रता धारण केली तो भगवंताच्या खूप नजदीक आहे भगवंत नजदीक आहे म्हणण्यापेक्षा भगवंत हृदयातच आहे जसं माझी जनाबाई म्हणते हे हे धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दोर जय श्रीराम धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर पंढरीचा चोर धरीला पंढरीचा वा वा मिलिंद बाबा योगेश बाबा असा आत्मा गार होई जा भाऊ असा जीव करत मी का गा दिली झोपिण्याचे मनाला देऊ भाऊ एक नंबर वातावरण तयार करतात नाही का हो खर तर चोर असो की साव असो बाई प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत दिवसाला 21,600 वेळा प्रवेश करतो काय सांगतोय प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत 21,600 वेळा प्रवेश करतो आता तुम्ही ठरवायचं आपण जीवन जगायचं कसं कारण एक एक क्षणाला भगवंत आपल्या सोबत आहे पण तरी काही लोकांची जिरत नाही महाराज तरी काही लोकांची जिरत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मला सांगायला आवडेल नम्र झाला भूता तेने मिलिंद बाबा नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता नम्रता धारण केली ना तर फायदा काय असतो इथं बसलेल्या माझ्या माता मावल्यात त्यांना माहिती असेल गहू जर कापणीवर आणि समजा जोडेना नातेवाईकडे जर का लग्न आहे तुम्ही 8 दिवस लग्न करीच नेऊनात गहू कापाले गहूनी काय नुकसान वस पडीन बी ते उंबी सकट पडस बरोबर आहे ना माडी उंबी सकट का उंबी माय खाले गहू पडजास अजिबात नाही पडीन तर उंबी सकट म्हणजे आपल्या सारा करण टाइमले उंबी उचलतायस लोम उचलतायस बरोबर आहे ना म्हणजे त्याने नम्रता आहे त्याने नम्रताना फायदा देखा कितला नम्र येतो
गहू तुम्ही कुरडाई बनवत असता होय 4 दिन पाणी मा भिजाडतेस बहिणीस्वा बरोबर आहे ना 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात बोलू नका 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात 4 दिन लगू कितलं वजन मा आंघोळ बिंघोळ वाजत्या गहूने नम्र आहे तो हा नम्रता धारण केली का त्याची इज्जत वाढते 4 दिन पाणी मा भिजाडस मन माय 5वा दिनले वाटी काढस काय काय माऊली इथली चतरी रास ना कुरडाई पांढरी शुभ्र यावाल पाहिजे मनीषी नाको रातले बर्फ टाक देस बरोबर आहे ना हा रातभर त्याला पाणी मा भिजाडत चिकले आणि मग सकाळी कुरडाई तयार करस कुरडाई बनी गई तरी उचलान टाइमले माय कुरडाई ना काकडा नको पडो एकदम व्यवस्थित उचलस आणि डब्बा मा ठेवस मन माय आणि शेवट तळ्यान टाइमले बी तेल मस्त येस नम्रता शे गहू ना अंगे नम्रता शे मनीषीन त्यांनी इज्जत आहे चला नाही ते उग्रासनीकडे उडीत तोंडीवर आणि व्याई मरी घ्या 10 क्रिया विधी लगून थांबणं पडणं आणि 11वा दिनले वावर मा जाईन उभा राहावा उडीद अख्खा सापडस का हा तो तवस तड अंग टाक देस कारण तो उग्र असे आणि उग्र तसाच राहतस बरोबर आहे ना उग्रा लगेच अंग टाक देतस पण गहू नम्र होता म्हणून माझ्या मायनं त्याची इज्जत केली मग उग्रास ना हाल काय होतस काका मन माय का त्याचे पाणी मा भिजाडस का 2-4 दिन पाणी मा टाका का लगेच बाहेर काढस शिलगावतून दर्शन तू अंग दो आणला एक बी नाही रे बोरा बोटा दाबावर टाकते सुकाय नका चक्कीवाला पण लय जात चक्कीवाला सांगत भाऊ याला बैडी दे रे बैडीला येस मन माय तरी बाकी ना उग्रा इथला नीच राहतस तरी काही पाठ सोडतात नाही राहतच ना असा काही नीच हा तरी काही उग्रा काही पाठ सोडतात नाही बरोबर आहे ना हो मग मन माय त्याला असं वाटत बा मी बोलता 150 नाही रे बाप ना बी कोणी बाप रास रे हा बाप ना बी कोणतरी बाप रास तो काही पाठ सोडत नाही ना मन माय त्याला घरीन गाव लावस कोणले बोलत राहा हा असा गण उडीने जाणार आता मन माय त्याला घरीन गाव लावस मग पुन्हा त्याला चक्कीवर लय जास आणि चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण त्यानापेक्षा याला कशी शिंदड रे बारीक दळ तो चक्कीवाला दळी देस मग ते कणिक गरलेस मन माय गहूनं पीठ बाजरीनं पीठ ज्वारनं पीठ दादरनं पीठ सहज मळाय जास पण उडीदनं पीठ सहज मळावस का माया स्वन त्याला मळान टाइमले बी असं वाकडं तिकडच बस मग मन माय सांगस अवघर मा काय आवराव नाही मग गली म्हणा 4 दांडगा बोलावस भाऊ याला अंगण मा कुठे जरासा कोणले हा उग्रास ना तसाच हाल राहत मग 4 दांडगा गली मा कुठतच त्याले उग्राले तरी सुद्धा बाकी ना उग्रा सुधारतात नाही मग मनमाय सांगत हा उग्राशी आव काय शिकावणे शेवट मनमाय लाट्या बनवून टाइमले त्याला 2 लाईन फाशी लाईन मारस शिलगावरेतून दर सांगतात ज्याने नम्रता धारण केली त्याची इज्जत आहे आणि मग उग्रास ना या हाल होतस बरोबर आहे का नाही हो विठ्ठल विठ्ठल देवाने सांगितलं तुकोबाराय मागा काय मागायचं असेल तर तुकोबाराय सांगता देवा मागणी मागायला सांगतोय मला अरे मला मागायला सांगतोय मला काय देणार आहे तू अरे माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे तेच देणं तुझ्याकडनं पूर्ण होत नाही मला काय मागायला सांगतो सांगतात देवा देशीन काय देणार आहे अजून तर माझ्या पूर्वजांची माझ्या बापाची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे त्याच्याकडून तुझं देणं फिटत नाही त्या कर्जातून तू अजून मुक्त झालेला नाहीये मला मागायला सांगतोय तू काय देणार आहे माझ्या वडिलांची तुझ्याकडे एवढी ठेवा पुण्याचा साठा त्या कर्जातून तू अजून मुक्त झालेला नाहीये पण इथं पॉइंट नोट करा तरुण भावांना सांगतो पॉइंट नोट करा कारण तुकोबाराय सांगत असताना सांगतात माझ्या वडिलांची स्वाभिमानाने सांगताय स्वतःच्या भक्तीची स्तुती नाहीये माझ्या वडिलांची संतांकडनं काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात हो माझ्या वडिलांची असं म्हणतायत माझी नाही म्हणले हा नाही ते आत्याना पोरसले जर कधी 4 मित्रच मा उभा राहणार ना जर बाप चाली होणार ना तरी त्यासले लाज वाटत पप्पा तुम्ही घर
घर जो आहे म्हणा मित्र असतोच मला घर जो बापल्या असतस तू ना मित्र असा नीचस मग का बरं आज रे तू अरे ज्या बापानं जन्माला घातलं त्याची जर तुम्हाला लाज वाटत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती दादा भूतलावर मी प्रत्येक कीर्तनातून सांगायला मला आवडतं सप्ताह केलाच पाहिजे मंदिरं बांधली पाहिजे कीर्तन ढोली पाहिजे कीर्तन ऐकली पाहिजे नियोजन केलं पाहिजे वजनात पंढरपुराची वारी केली पाहिजे केलीच पाहिजे पण हे सगळं राहिलं तर चालेल दादा पण मायबापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही स्वाभिमानाने सांगतायत तुकोबा आहे माझ्या वडिलांची आणि इथं काही काही पोरांना बापाचं नाव सांगायला लाज वाटते ही शोकांतिका नाही तर काय कोणी कोणी म्हणेल महाराज तुम्ही एवढं बोलतात कीर्तनातून एवढं बाप बाप सांगतात बाप करतो काय काय करतो याच्यासाठी खूप सांगायची गरज नाही तुम्हालाही माहिती पण काही काही गोष्टी स्वतःवर वितत नाही तोपर्यंत माणूस काय म्हणतो ना अनुभव घेतल्याशिवाय हुशार होत नाही जोपर्यंत आपण बाप बनत नाही तोपर्यंत आपल्या बापाचं महत्व आपल्याला कळत नाही विठ्ठल 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 अरे बाबा बापाचा स्वाभिमान ठेवत जा कारण त्या बापाला विचारा जीवन जगत असताना त्याने किती मोठ्या संकटाला तोंड दिलंय ना आपल्याला कसं मोठं केलंय कसं वाढवले कदाचित ज्यांच्या हयात आहे त्यांना कळत नाही ज्यांच्या आहेत ना बाबा त्यांना कळत नाही ज्यांचे नाहीत ना त्यांना विचारा कारण काय माहितीये का हो ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते घरामध्ये दोन तरुण मुली आहेत आणि त्या बापाकडे लग्नासाठी पैसे नसावेत त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते हो जसं बापच नाही त्या लेकराला विचारा बाप नसल्यावर त्याला जीवन कसं वाटतंय सांगू का तुम्हाला हे माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईला पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईन पुसताना उरी उंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना हो त्याच्या फाटक्या सजऱ्याला कशी टिगड जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली मला कसंच होतया मला कसंच होतया कोणी बाबा म्हणताना मला कसंच होतया कोणी बाबा म्हणताना पुरी उंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना पुरी उंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना काही काही लोकांच्या मनात प्रश्न असेल जुने लोक आजही म्हणतात घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुलीवरची माय नाही चुल्याजवळची माय नाही गेली पाहिजे बरोबर आहे ना घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुलीजवळची माय नाही गेली पाहिजे असं काही काही लोक म्हणतात पण दादा कदाचित काही काही बाप मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे असतात 97% 3% स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात 3% स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात ते 3% बाप वजा करायचे मी 97% बापांबद्दल बोलतोय आणि प्रत्येक पोराला बापाचा स्वाभिमान असला पाहिजे तुम्ही म्हणसान महाराज असा भाग का बदलय दिन आज तुम्ही आजचा विषय मला वाटतंय मी काहीतरी सांगायला पाहिजे हा मला वाटतंय की मी काहीतरी सांगायला पाहिजे की जीवनामध्ये तुम्ही सर्व काही करा दादा पण मायबापांना विसरू नका मायबापांचे काही उपकार असतात एखाद्या कीर्तनकाराच्या मुखातून तुम्ही ऐकतात आई माझी हा आई माझी मायेचा सागर आहे मग बाप कोणीच नाही का हा आमचे हेमंत बाबा उत्तर देत आहेत बाप प्रेमाचा सागर हा हो मायेची स्तुती प्रत्येक संत प्रत्येक महाराज करतात
प्रत्येक महाराजांच्या मुखातून मायचं सांगितलं जातं. जर एखादा भागवताचार्य भागवत करत असताना, स्तुती करत असताना देवकीच्या पोटी भगवंत जन्माला आले आणि सांभाळ करणारी यशोदेचं नाव काढतात, स्तुती करतात. कौशल्याची स्तुती करतात प्रभू रामचंद्रांचं रामायण सांगत असताना. पण दादा, नाकातोंडात पाणी गेलं तरी सुद्धा पोराला वाचवणारा वासुदेव जर समाजाला सांगितला तर कदाचित बापाचंही महत्व कळणार आहे. कदाचित मुलगा 14 वर्षाच्या वनवासाला जातोय, मुलगा जातोय हे ऐकल्याच्या नंतर सुद्धा तरफडून मरणारा कदाचित राजा दशरथ समाजाला सांगितला तर कदाचित बापाचं महत्व कळणार आहे. पण आपल्या नजरेतून बापच वजा झालाय का? बाप का वजा झालाय? मुलगा लहानपणी जर दुकानावर जात नसेल तर त्याला माय सांगते, बाळा दुकानावर जाय बर का, ऐकणार नाही तर तुझ्या बापाकडे सांगेल तुझा बाप तुला मारल. कोणच्या कामाला जात नसेल तर माय सांगते, लेका जातो की नाही, तर त्या बापाला सांगेल तुझा बाप तुला मारल. शाळेत जात नाही, तुझ्या बापाकडे सांगू का तुझा बाप तुला मारेल. बाप मारेल मारेल हे ऐकू ऐकू पोराच्या मनातून बापच उतरतो. पण तुम्हाला सांगू का, मायपेक्षा सुद्धा निस्वार्थ कदाचित बाप प्रेम करतो हे आपल्याला कधी कळलंच नाही. आमचे एक कवी गोड सांगतात की भैया, संध्याकाळचे जेवणाचं साधन जर माय बनवत असेल तर आयुष्यभराचं जेवणाचं साधन बनवणारा बाप आहे आणि त्या बापाला विसरू नका. मला सांगायला आवडेल, जितकी माय प्रेम करते तितका बापही करतो. सत्य घडलेल्या घटना आहेत, सत्य घडलेली घटना आहे आणि तर दृष्टांत मला सांगायची खूप मानसिकता आणि तयारी आहे माझी. एका दादाचं लग्न झालं मिलिंद बाबा. लग्न झाल्याच्या नंतर बायकोला दिवस आहेत, बाळंतपणासाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी चेक केलं, बाई शिजर करावं पडेल. शिजर करत असताना, नको घडायला तसं घडलं, शिजर करत असताना बाळ जन्माला आलं आणि बायको त्याची मरण पावली, लेकराची माई मरण पावली. एकच दिवसाचं पोरगं त्या बापाच्या हातात दिलं आणि त्या बापाला सांगितलं गेलं, तुमचं बाळ वाचवलं पण तुमची पत्नी आपल्याला कायमची सोडून गेली आहे. एक दिवसाचं लेकरू धरून तो बाप रडत होता, देवाला कोसत होता, देवा हाच का रे तुझा न्याय? कदाचित माझं काहीतरी चुकलं असेल रे, कदाचित माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझी पत्नी माझ्याकडनं हिरावली देवा. पण माझ्या एक दिवसाच्या लेकरानं तुझं काय वाटोडं केलं तरी देवा, का माझ्या एक दिवसाच्या लेकराची मायेत चोरलीस? ते प्रेत घरी आणलं, प्रेत यात्रा झाली, एक दिवसाचं बाळ रडते. 10 दिवसाचं दशक्रिया विधी झाली. समधी भावकीतले लोक नातेवाईक बसले, त्या माणसाला सांगितलं, दादा तुझं 1 दिवसाचं बाळा, या बाळाला मायची गरज आहे, तू एक काम कर, दुसरं लग्न कर, तुला पत्नी भेटल आणि लेकराला माय पण भेटेल. त्या माणसाने पोराला हातात घेतलं, ढसा ढसा रडायला लागला. जर का मी लग्न केलं ना, जर का मी लग्न केलं कदाचित मला बायको भेटेल पण माझ्या लेकराला माय भेटेल याची गॅरंटी नाही. मला बायको भेटेल पण माझ्या लेकराला माय भेटेल नाही सांगता येत. मग गावात मंदिर होतं प्रभूचं, प्रभूच्या मंदिरात गेला, भगवंताचं दर्शन घेतलं, डोळ्यातून गडगड अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा माझ्या 1 दिवसाच्या लेकराची माय हिरावलीस. समधे नातेवाईक म्हणतात मला लग्न कर. बरं देवा, तुझ्या मंदिरात आलोय, नाराज आहे तुझ्यावर, खूप दुःखी आहे, पण तुझ्याकडे आज काहीतरी मागणी मागायला आलोय आणि तू माझी तेवढी इच्छा जर पूर्ण केलीस तर ऐन तारुण्यात माझी बायको माझ्याकडनं हिरावली हे दुःख मी विसरून जाईल. देवा तुझ्याकडे माझी एकच मागणी आहे, माझा एकुलता एक पोरगा आहे, तेवढा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे. जगातलं कोणतं सुख नाही भेटलं तरी चालेल, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे ना, या आनंदातच मी जगेल म्हणला. मंदिरातून घरी आले बाबा, घराची परिस्थिती हालाकीची होती. महाराज काबाड कष्ट करायचे, हाडाचं काढाने रक्ताचं पाणी करून त्या लेकराला शिकवलं. पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला सुद्धा, पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला. आता म्हाताऱ्यानं दिलेल्या शब्दाला जागावं लागेल. मंदिरात गेलं म्हातारा, मंदिरात गेलं, देवाचं दर्शन घेतलं, देवाला सांगितलं, देवा ऐन तारुण्यात माझी बायको हिरावली हे दुःख विसरून गेलो, तुझ्याकडे मागणी मागितली होती, माझा एकुलता एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे, झाला माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब. जगात
जगातलं कोणचं सुख नाही भेटलं तरी चालेल, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप, योच आनंद माझ्यासाठी मोठा आहे. मी आता आयुष्यात तुझ्याकडनं काही मागणार नाही. घरी आला माणूस, घरी आला तोपर्यंत लोकांचे फोन चालू झाले, का हो दादा तुमचा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला, त्याचं लग्न नाही का करायचं? सुंदर मुलगी बघितली, लग्नही केलं. लग्न झाल्याच्या नंतर बायको घरात आली, थोडे दिवस झाले, थोड्या दिवसाच्या नंतर बायकोनं सांगितलं नवऱ्याला, त्या जिल्हाधिकारी साहेबाला, का हो धनी साहेब, आपल्या घरामध्ये चांगले सुशिक्षित लोक येतात, तुमचा म्हातारा घरातच घाण करतो, असं करा ना, तुमच्या म्हाताऱ्याची खाट ओट्यावर टाका ना. जिल्हाधिकारी साहेबांना थोडाही विलंब केला नाही. बापाला सांगितलं, पप्पा घरामध्ये अडचण होती, त्याच्यापेक्षा तुमची खाट ओट्यावर टाकू का? बाप म्हणला, कुठेही टाक, मला काही अडचण नाही बेटा, मी फक्त एकच जिल्हाधिकारी साहेबाचा बाप, योच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे. बापाची खाट ओट्यावर टाकली. बरीच दिवस निघून गेली. पुन्हा बायकोनं सांगितलं, का हो धनी तुमचा म्हातारा थुंकून थुंकून पार अंगण खराब करून ठेवतो, आपल्याकडे येणारे जाणारे सुशिक्षित लोक असतात, लोक नावं ठेवतात साहेबांच्या अंगणामध्ये एवढी घाण असते, असं करा ना, तुमच्या बापाला कुठेतरी पाठवा ना. जिल्हाधिकारी साहेबांना थोडाही विलंब न करता बापाला सांगावं, पप्पा आम्ही लग्न झाल्यापासून कधी बाहेर गेलो नाही, एवढी वर्ष झाली म्हणल्यावर आता थोडं फिरावं वाटतंय आम्हाला, मग तुम्ही एकटे कसे राहसान? म्हणले, पप्पा एक काम करा, तुम्ही थोडे दिवस वृद्धाश्रम मध्ये थांबा, मी फीस भरतो म्हणला. बापाला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं. बापाला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं आणि त्या वृद्धाश्रमाच्या पटांगणात गाडी आली. फोर व्हीलर मधनं बाप उतरला. अगोदरचे बसलेले बाबा लोक होते, ते बघत होते फोर व्हीलर मधनं उतरणारा म्हातारा जो उतरतोय हा नक्कीच करोडपती आहे. आज आपल्याला काहीतरी वृद्धाश्रमामध्ये काहीतरी अन्नदान, काहीतरी वस्त्रदान करायला आला असेल, या भावनेनं ते अगोदरचे बाबा त्या बाबाकडे बघत होते. पण बाबा त्यांच्या जवळ आला. त्या बाबांनी विचारलं, का हो दादा काही पंगत द्यायला आलात का? काही अन्नदान वस्त्रदान करायला आलात का? म्हणले, नाही हो बाबा, मग मी तुमच्यात राहायला आलोय. तुम्ही आमच्यात राहणार आहात? म्हणले, हो. तुम्ही तर फोर व्हीलर गाडीमध्ये आलात, तुमचा मुलगा काय करतो? म्हणले, माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब आहे. मुलगा जिल्हाधिकारी साहेब आहे, तरी तुम्ही इथं राहणार आहात? म्हणले, हो. आणि तुमची पत्नी? माझी पत्नी या लेकराला जन्माला घालत असताना मरण पावली. मग तुम्ही दुसरं लग्न नाही का केलं? लग्न करायचं सगळे सांगत होते, पण मी लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटली असती, पण माझ्या लेकराला माय नाही ना भेटली असती, म्हणून मी दुसरं लग्नच केलं नाही. ते बसलेले म्हाताऱ्यांच्या प्रत्येक म्हाताऱ्याच्या डोळ्यात अश्रू होता आणि प्रत्येक म्हाताऱ्याच्या मुखातून वाक्य होतं, अरे काय मुलगा आहेस? ज्या बापानं पूर्ण आयुष्य खर्च केलं फक्त तुला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी, दुसरा विवाह केला नाही, आणि त्या बापाला झोपण्यासाठी जर चार पाय टाकण्यासाठी तुझ्या घरात जागा नसेल, तर तुझ्या इष्टेलीला काय आग लावायची का? तरी बाप म्हणत होता, बाबा हो, माझ्या लेकराला काहीच बोलू नका, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप, योच आनंद माझ्यासाठी मोठा आहे. माझा मुलगा वृद्धाश्रम मध्ये ठेवू, नाहीतर स्मशानभूमीत ठेवू, कुठेही ठेवलं तरी मला अडचण नाही. एवढ्या उदार अंतकरणाचा बाप असतो, तरी नाराज नाही. या बापाला पोरगा सोडून गेला. बरीच वर्षे निघून गेली. एके दिवशी म्हाताऱ्याची तब्येत खराब झाली. म्हाताऱ्याला वाटलं की आता माझं काही खरं नाही आहे. मग त्या वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, मालक एक काम करा ना, आता माझं काही खरं नाही आहे, कधी भगवंताचं बोलावणं येईल आणि कधी मला जावं लागेल काही सांगता येत नाही. माझं एक काम करा हो, माझा दादा मला सोडून गेलाय ना, माझा जिल्हाधिकारी साहेब मला सोडून गेला, बरीच वर्ष झाली, एकदा मला त्याला डोळे भरून बघायचंय. हो साहेब, माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला फोन करा, मरण्याच्या आधी फक्त एकदा माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला मला डोळे भरून बघायचे. साहेब एक कॉल करा आणि त्याला बोलवा ना. वृद्धाश्रमाच्या मालकानं फोन केला, सांगितलं, साहेब तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे आणि तुमच्या बापाची शेवटची इच्छा आहे की माझ्या लेकराला मला डोळे भरून बघायचे. जिल्हाधिकारी साहेबांना लगेच यायला पाहिजे होतं ना काका, लगेच यायला पाहिजे होतं ना. त्या जिल्हाधिकारी साहेबांना त्या वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, मालक मी जरा अर्जंट मीटिंग मध्ये बसलोय, मला येणं शक्य होत नाही, जमलं तर उद्या सकाळी येतो. दुपारी जेव्हा ही फोनवर चर्चा झाली, ही चर्चा त्या वृद्धाश्रमाच्या मालकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सांगितलं, अशीची अशी बातमी जर का मी म्हाताऱ्याला सांगितली तर म्हातारा लई टेन्शन घेईल, म्हणून जरा सुधारित पद्धतीत सांगितलं. म्हणले, बाबा तुमचा मुलगा की नाही उद्या सकाळी येणार आहे, मुलगा उद्या सकाळी येणार आहे. ही बातमी जेव्हा म्हाताऱ्याच्या कानी पडली, म्हाताऱ्याला वाटत होतं कधी दुपार जाते, कधी संध्याकाळ होते, कधी संध्याकाळ निघते, कधी रात्र होते, कधी रात्र निघते, कधी दिवस उजळतो, कधी माझा जिल्हाधिकारी साहेब माझ्या डोळ्याला दिसतो. असा एक क्षण तो म्हातारा काढत होता. कशी बशी रात्र निघाली, सकाळी दिवस उजळला. फोर व्हीलर गाडीचा आवाज म्हाताऱ्याच्या कानी पडला.
म्हाताऱ्याच्या लक्षात आला माझा जिल्हाधिकारी साहेब आला म्हणता म्हाताऱ्याला अटॅक आला आणि म्हातारा जागीच धरणीवर पडलेला. फोर व्हीलर गाडीमधनं सूटबूट घातलेला एक व्यक्ती उतरला. सूटबूट घातलेला व्यक्ती उतरला, म्हाताऱ्याचं प्रेत पडलेला. त्या साईडनं सूटबूट घातलेला व्यक्ती उभा आणि इकडनं वृद्धाश्रमाचा मालक चालून आलेला आहे. मध्ये प्रेत आहे, दोघं समोरासमोर आणि मध्ये प्रेत आहे. वृद्धाश्रमाच्या मालकानं क्रोधभरे नजरेनं त्या माणसाकडे बघायला सुरुवात केली आणि न राहता रागाच्या भरातच बोलायला सुरुवात केली. अरे कसला माणूस आहात म्हणले तुम्ही? ज्या बापानं तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं, स्वतःसाठी दुसरं लग्न केलं नाही, त्या बापाला तुम्ही वृद्धाश्रम मध्ये सोडून गेलात. तरी सुद्धा कधी एका शब्दात कोणाकडे व्यक्त झाला नाही, बाप की माझ्या पोरानं मला वृद्धाश्रम मध्ये सोडलं. अरे काय मागितलं तुमच्या बापानं तुमच्याकडनं? कधी विचारलं तुमच्या बापानं की बेटा तू किती लाखाच्या बंगल्यात राहतोय? बेटा किती हजार रुपयाची साडी तू तुझ्या बायकोला घेतली? कधी विचारलं बापानं? तुझी पगार किती आहे? कधी विचारलं बापानं? नाही ना. अरे फक्त एकच अपेक्षा होती की मरण्याच्या आधी फक्त मला डोळे भरून माझ्या लेकराला बघायचे, आणि तेवढी इच्छा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तो भाई अशा लेकरांना जन्माला घालण्यापेक्षा आमचे संत सांगतात, इससे तो भाई जननी बांझ भली काहे खोये अपना नूर. सूटबूट घातलेल्या व्यक्तीनं ऐकून घेतलं, खिशात हात घातला, खिशातून पॉकेट काढलं, वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ठेवलं. मालकानं ते पॉकेट फोडलं. पॉकेटमध्ये 2000 रुपये निघाले आणि एक चिठ्ठी निघाली. ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली त्या वृद्धाश्रमाच्या मालकानं. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की साहेब मला येणं शक्य होत नाही, मी जरा अर्जंट मीटिंगमध्ये अडकलोय. माझा म्हातारा जर का मेला, माझा बाप जर का मेला, तर माझ्या बापाचा अंतिम संस्कार तुम्ही करून टाकायचा. मी माझ्या ड्रायव्हरकडे 2000 रुपये पाठवतोय, तुम्ही शेवटची विधी माझ्या बापाची करून टाका. काय अपेक्षा होती त्या बापाला? काय अपेक्षा होती? बापाला फक्त मरण्याच्या अगोदर पोराला डोळे भरून बघायचं होतं, आणि ती सुद्धा इच्छा जर आपण पूर्ण करू शकत नसाल तर भाई मला असं वाटतं धिक्कार आहे आपल्या जीवनावर. अरे यार तोच भारत देश आहे का? हा तोच हिंदू धर्म आहे का? आणि तोच भारत देश आहे का?